चरणी, म्हणजे हे मन, संसारातलं मन काढायचं आणि ते कुठं लावायचं? देवाच्या चरणावरती लावायचं. फक्त मन बरं का, फक्त मन. नाही म्हणजे देवाकडे यायचं म्हणजे संसार सोडायची काही गरज नाही. संसारामध्ये सुद्धा राहायचंय आणि परमार्थ करायचंय. पण संसारामध्ये कसं राहायचंय? उदाहरण सांगते, दह्यातल्या केसाप्रमाणे. कसं राहायचं? दह्यातल्या केसाप्रमाणे. दह्यातला केस जर आपण साईडला काढला तर तो कसा निघतो? एकदम असा स्वच्छ शुद्ध धुतल्यासारखा निघतो की नाही? त्याला दही लागलेलं राहतं का मावशी? नाही राहत, आहे की नाही? एकदम असा शुद्ध धुतल्यासारखा. अगदी तसं संसारामध्ये राहिलं. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे, संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, हरिमुखी गाता हरपण जळता, हरिमुखी गाता हरपण जळता. अशा पद्धतीने संसारामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण संसारामध्ये कसं राहतो माहितीये का? आपण संसारामध्ये कसं राहतो माहितीये का? गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा आहे की, तो तुटून येतो पण निघून येत नाही. असं संसारामध्ये राहतो. म्हणजे हे मन, हा फक्त मनाचा प्रश्न आहे. देहाने संसारात राहायचं पण मन मात्र भगवंताच्या ठिकाणी लावायचं. पण हे मन भगवंताच्या ठिकाणी लावायचं असेल तर त्या अगोदर प्राधान्य कशाला? संताचे संगती. जर संताची संगत केली तर हे मन स्थिर होणारच, ते भगवंताच्या ठिकाणी लागणारच, त्यात काही प्रश्न नाही. आणि मग आपोआप भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला होईल. आणि लक्षात घ्या, संतांवरती विश्वास ठेवायचा या बाबतीमध्ये. बाकी कोणावरती जरी नाही विश्वास ठेवला तरी चालेल, पण संतांवरती विश्वास ठेवायचा. त्या बाबतीत कोणताही संकोच नाही करायचा. तर काही गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो, तो भाग वेगळा आहे. ड्रायव्हरवर विश्वास ठेवूनच आपण गाडीमध्ये बसतो की हा आपल्याला इथं इथं नेऊन पोहोचवण. कारण काही ड्रायव्हर असे असतात की ते बऱ्याच जणांना वर पोहोचवतात. म्हणून काही गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागतो. पण संतावरती विश्वास ठेवताना कोणताही संकोच कधी करायचा नाही. म्हणजे शबरी मातेने मातंग ऋषींच्या एका शब्दावरती विश्वास ठेवला आणि देवाची किती वर्ष वाट बघितली? रामप्रभूंची 80,000 वर्ष कशाला म्हणतात? 80,000 वर्ष तिने रामचंद्र प्रभूंची वाट बघितली संतांवरती विश्वास ठेवून. याला म्हणतात दृढ विश्वास. फक्त विश्वास नाही, दृढ विश्वास. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. शबरी मातेविषयी जर आपल्याला थोडंफार सांगायचं झालं तर शबरी मातेचं लहानपणीच लग्न झालं होतं, लग्न करायचं ठरलं होतं. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक पाळण्यालाच बाशिंग बांधायचे, अशा पद्धतीची पूर्वी लग्न व्हायची. आणि तिच्या वडिलांनी लहान असताना तिचं लग्न जमवलं. दरवाजासमोर अशा 10-15 बकऱ्या आणून बांधल्या होत्या. शबरी मातेने ते पाहिलं आणि आपल्या वडिलांना तिने कौतुकाने विचारलं, बाबा ह्या बकऱ्या इथं कशासाठी आणलेल्या आहेत? वडिलांनी सांगितलं, बाळा उद्या पाहुणे येणार आहेत आणि त्यांच्यासाठीची ही तयारी आहे. शबरी माता म्हणतायत की माझ्या लग्नासाठी ह्या जीवाला का मारता? वडिलांनी सांगितलं, आपल्या जातीमध्ये, भिल्ल जातीमध्ये अशी परंपरा आहे की यांना कापल्याशिवाय लग्न होत नाही. ती रात्रभर विचार करत राहिली, जर माझ्या लग्नामुळे 15 जीवांचा बळी जात असेल तर मीच लग्न करत नाही ना. ती रात्रीच निघून गेली आणि जात असताना तिला मातंग ऋषींचा आश्रम दिसला. तिने ठरवलं या ऋषींच्या आश्रमामध्ये आपण राहावं, या ऋषींची सेवा करावी. पण नंतर तिच्या लक्षात आलं, आपण जातीने भिल्ल आहोत. जर आपली सेवा या ऋषींना नाही आवडली, नाही रुचली तर मग काय करायचं? काय निघलं का? नाही ना तसं काय? बया 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 बया, खाली बसा. नाही काय निघलं? काय नाही, काय नाही, नका काळजी करू. घरचे पाठीमाग बसले असतात.
आणू उद्या फॅन आणू. बसा बसा खाली बसा. काय नाही होत, काय नाही होत. बरं आपलं काय चाललं होतं? कीर्तन चाललं होतं. आपलं काय विषय काय चालला होता बरं? शबरी माता. शबरी माता, हा बरोबर आहे. ठरवलं तिने या ऋषींच्या आश्रमामध्ये राहायचं, यांची सेवा करायची. पण नंतर तिच्या लक्षात आलं आपण जातीने भिल्ल आहोत. आपली सेवा जर यांना नाही रुचली, नाही आवडली, तर मग काय करायचं? म्हणून नकळतच यांची सेवा करायची असं तिने ठरवलं. आणि दिवसभर एका झाडावरती जाऊन बसायची. आणि पहाटे 3:30 वाजता उठून, पहिल्यांदा पहाट म्हणजे काय ते क्लिअर करू. पहाट कशाला म्हणतात? म्हणजे पहाट किती वाजता होते? 8 वाजता. काय कायचे 8 वाजता होते. पहाट किती वाजता होते? 4. थोडस जवळ सांगितलं. 3:30 वाजता खरी पहाट होते. कारण 3:30 हा ब्रह्ममुहूर्त आहे. स्नानाचा विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगते. स्नान हे 3 ते 4 टप्प्यामध्ये केलं जातं. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत जे स्नान केलं जातं त्याला देवस्नान असं म्हणतात. पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत जे स्नान केलं जातं त्याला ऋषी स्नान असं म्हणतात. पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत जे स्नान केलं जातं त्याला मनुष्य स्नान असं म्हणतात. आणि 6च्या पुढे ज्यांच्या आंघोळ्या होतात त्या सगळ्या राक्षसांच्या आहेत. म्हणून आपण नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आता ते लक्षात घ्या. कधी कधी आपल्याला पण कार्यक्रमावर जायला उशीर होतो. नाही, खरं ते सांगितलं पाहिजे ना. म्हणून शबरी माता पहाटे 3:30 वाजता उठून सडा टाकायची, रांगोळी काढायची, फुलं आणून ठेवायची. अशी बरेच दिवस तिची सेवा चालू होती. आणि एके दिवशी साधूंनी विचार केला, माझी सेवा नेमकं करताय तरी कोण? ऋषी त्या ठिकाणी आश्रमाच्या समोर आले, हात जोडले. आणि त्या ठिकाणी ऋषींनी सांगितलं की माझी सेवा नेमकं कोण करताय? त्यांनी माझ्या समोर या, नाहीतर मी हा आश्रम सोडून निघून जाईन. असं म्हटल्याबरोबर शबरी माता त्या झाडावरून पट 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 खाली उतरली. लांबूनच दर्शन घेतलं. म्हटली, महाराज माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. तुम्हाला जर माझी सेवा नसेल आवडली तर एका क्षणात मी इथून निघून जाते. तेव्हा मातंग ऋषींनी फक्त शबरी मातेचा चेहरा पाहिला आणि सांगितलं, बाळ, अरे माझं परम भाग्य की तुझ्यासारखी परम भक्त माझ्या झोपडीमध्ये आली. कारण तुझ्यामुळेच माझी झोपडी पावन होणार आहे. याच ठिकाणी तुला भेटण्यासाठी साक्षात राम प्रभू येणार आहेत. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. त्यामुळे तुला बाहेर कुठे जायची गरज नाही. तुला इथं बसूनच भगवंताची प्राप्ती होणार आहे. तो इथं बसूनच देवाची त्या ठिकाणी सेवा कर, त्या ठिकाणी नामस्मरण कर. तेव्हा शबरी मातेला एवढा आनंद झाला, साक्षात रामप्रभू मला भेटण्यासाठी येणार. मग तर ती 3 वाजताच उठायची. आणि ज्या रस्त्याने प्रभू येणार होते त्या रस्त्याला फुलं आणून ठेवायची. देव आज नाही आले, उद्या येतील. उद्या नाही आले, परवा येतील. परवा नाही आले. 1 वर्ष झालं असं करता करता. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, 90,000 वर्ष झाली, तरी पण ती देवाची वाटच बघत होती. याला म्हणतात दृढ विश्वास, भक्ती. आपल्या जर घरी सकाळी एखादा पाहुणा यायचा असेल आणि तो जर का संध्याकाळपर्यंत नाही आला तर त्याचा विषयच क्लोज आहे की नाही? असं नव्हतं ते. 80,000 वर्ष शबरी मातेने वाट बघितली. एका लहान मुलीने शबरी मातेला विचारलं, का ग? माझी आजी मला सांगायची की मी ज्या वेळेस तुझ्या एवढी होती ना त्यावेळेस पण ही अशीच होती. माझी आई पण मला सांगते की मी ज्या वेळेस तुझ्या एवढी होती ना त्यावेळेस पण ही अशीच होती. आणि आज मी तुला बघते तू अशीच आहेस. तुझे केस किती पांढरे झालेले आहेत, पिकलेले आहेत, पण तुझ्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालं नाही. अगं तुला मरायचं नाही का? तिने सांगितलं, हो मला पण मरायचंय, पण कधी? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे आज का आवन होगा, शबरी
माझे राम प्रभू मला भेटण्यासाठी येतील ना, मग देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आणि म्हणून संतांवरती विश्वास ठेवला म्हणून भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून अगोदर संताची संगती, मग नंतर भगवंताची प्राप्ती. मन स्थिर होईल, भगवंताची प्राप्ती होईल. संताची संगत केल्यानंतर मन स्थिर होतं आणि भगवंताची प्राप्ती होते. महाराज असं एकतरी उदाहरण ताई तुम्ही आम्हाला सांगा. आता अशी भरपूर उदाहरण आहेत, पण एक उदाहरण जे तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे आणि ते उदाहरण आहे वाल्या कोळ्याचं. वाल्या कोळ्यासारखा पापी भूतकाळातही झाला नाही, वर्तमान काळातही नाही आणि भविष्य काळात पण होणार नाही. एवढा पापी की एका माणसाला मारलं की एक खडा टाकायचा. असे किती रांजण भरले होते? 7 रांजण भरले होते, 7. मला वाटतं आतापर्यंत आपण तेवढ्या मुंग्या सुद्धा मारल्या नसतील. म्हणजे एवढा तो पापी होता, पण नंतर त्याचा एवढा अधिकार वाढला, एवढी कीर्ती वाढली की रामाने अवतार घेण्याच्या अगोदरच सांगितलं, वाढली गहन केले रामायण रामा आधी, किंवा बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनिया दावीन नामा म्हणे. मग मला सांगा, जो अगोदर सगळ्यात पापी होता आणि नंतर तो सगळ्यात पुण्यवान झाला, याचं कारण काय? याचं कारण आहे संगत. कोणाची संगत मिळाली? जे भगवंताचे आवडते इष्ट होते आणि जे सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ होते ते नारद मुनी. रस्त्याने जाता जाता वाटलं की याचा उद्धार करावा, परंतु नारद मुनींना पाहिल्यानंतर हा अंगावरती तलवार घेऊन धावला. पटकन तुझ्या जवळ जे काय असेल ते दे. नारद मुनींनी सांगितलं, माझ्याजवळ काहीच नाही, फक्त एवढा चिपळ्या आणि विना. तेव्हा दम दिला. तेव्हा नारद मुनी म्हणतात, अरे तू एवढं सगळं पाप करतो, कुणासाठी करतो? हे बघ, तुला माझे किती तुकडे करायचे तेवढे कर, पण मी काय सांगतोय ते तरी लक्षात घे, ते तरी ऐक, सांग पटकन. असं म्हटल्यानंतर नारद मुनी त्याला समजून सांगतात, अरे एवढं पाप करतो, लुटमार करतो, चोऱ्या करतो, खून करतो, दरोडा घालतो, कुणासाठी? अरे कशासाठी एवढं पाप करतो, कुणासाठी करतो? तर त्याने सांगितलं, महाराज हे पाप मी माझ्या बायका मुलांना जगवण्यासाठी करतो. अरे पण तू ज्यांच्यासाठी एवढं पाप करतो ते तुझ्या पापामध्ये सहभागी आहेत का? तो थोडा शांत बसतो, म्हणतो, महाराज मी इथंच थांबा, मी जरा घरी जाऊन आलो. घरी जातो, मुलांना म्हणतो, अरे तुमच्यासाठी एवढं पाप करतो मी, तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात? मुलांनी सांगितलं, बाबा जर तुमच्या पाठीवरती 10 किलो ओझं असतं तर त्यातलं 5 किलो ओझं आम्ही घेतलं असतं, पण हे मात्र देता घेता येत नाही, तुम्ही केलंय ना तुम्हीच फेडा. बायकोला विचारलं, बायकोने सांगितलं, माझं डोकं दुखतंय, माझं दुःख तुम्ही वाटून घेऊ शकता का? नाही, तसं तुमचं पाप मी वाटून घेऊ शकत नाही. पश्चाताप झाला, माघारी आला, नारद मुनींचं चरण धरलं, म्हटले, महाराज काहीतरी चांगला मार्ग सांगा. त्यावेळेस नारद मुनींनी त्याला राम हा मंत्र दिला, पण काहीच पुण्य नसल्यामुळे राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. मराचं राम या शब्दामध्ये रूपांतर होतं. तसं वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि पुढे साक्षात राम प्रभूंनी त्यांना येऊन दर्शन दिलं. अगोदर संताची संगती, मग मनोमार्गगती आणि मग त्यानंतर अकळावा श्रीपती येणे पंथे. ज्या पद्धतीने या ठिकाणी राम हा मंत्र दिला, तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा या नामाला अधिक महत्व आहे. कीर्तनाची सुरुवात राम या नावानेच होते, राम कृष्ण हरी, आणि कीर्तनाचा शेवट सुद्धा राम याच नावाने होतो. ज्ञानदेव तुका अजून नाही झालं बरं का, नाही तर उठून जा. कबीरदास महाराज सुद्धा सांगतात, मनवा कीर्ती करो हरिनो, मनवा कीर्ती करो
भटके रस्सी लगा गुरजान की रस्सी लगा गुरजान की बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा मनवा तेरी करो हरि नाम मनवा तेरी करो हरि नाम हरि नाम हरि नाम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा 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 प्रीति करो हरि नाम की मनवा प्रीति करो हरि नाम की। नामस्मरण श्रेष्ठ आहे, नामस्मरण सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे बाबांनो, सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं हे संपूर्ण जग खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिवीन. संत महात्मे सांगतात हे संपूर्ण जग खोटं आहे, पण जे खोटं आहे ते आपल्याला खरं वाटतंय आणि जे खरं आहे ते आपल्याला खोटं वाटतंय. आहे की नाही? म्हणजे आपली अवस्था कशी झाली माहिती आहे तुम्हाला? एका विहिरीच्या कडेला दोन दारुडे बसलेले असतात. अशी संध्याकाळची वेळ असते आणि त्या दोघांना त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये ढगातल्या चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. कशात? पाण्यात. आणि ते दोघ जण असा विचार करतात, अरे ढगातला चंद्र विहिरीत कसं काय बरं पडला? मग याला आपण बाहेर काढलं पाहिजे. काय केलं पाहिजे? बाहेर काढलं पाहिजे. मग ते दोघ जण काय करतात, घरी जातात, एक दाव घेतात आणि त्या विहिरीमध्ये टाकतात. आता ते दाव बसतं एका दगडाला गुतून विहिरीतल्या एका कपारीला. त्यांना असं वाटतं आताशी चंद्र आपल्या दाव्यात अडकला. दोघ जण ते दाव असं पाठीमागे ओढायला सुरुवात करतात आणि शेवटी ते दाव तुटत आणि दोघ जण मागे पडतात. तेव्हा त्यांना दिसतो वरचा चंद्र. ते म्हणतात कस काय, का फटक्यातच चंद्र वर लावला? अरे तो वरच होता. आहे की नाही? तसं आपलं झालं. आपल्याला जे खरं आहे ते मात्र खोटं वाटतंय, परंतु या जगामध्ये सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य फक्त भगवंत आहे, सत्य फक्त देवाचं नाम आहे, सत्य फक्त ईश्वर आहे. ईश्वर सत्य है सत्य ही शिव है. शिव ही सुंदर है. जागो उठकर देखो जीवन जो तुझा घर है.
वृंदावन में दया करो प्रभु देखो इनको दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे, जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टीकडे या ठिकाणी सत्यत्वाने न बघता भगवंताच्या नामावरती विश्वास ठेवून भगवंताचं नामस्मरण आपण घेतलं पाहिजे. पण ते नामस्मरण तरी कोणतं घ्यायचं? हरिपाठामध्ये बऱ्याच ठिकाणी या दोन नावाचा उल्लेख आला. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे किंवा रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक. बऱ्याच ठिकाणी कारण रामाचा आचार अधिक कृष्णाचा विचार अधिक हरीचा उच्चार. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ही दोन नाम, या दोन नामाचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आला. त्याच पद्धतीने या अभंगामध्ये सुद्धा या दोन नामाचा उल्लेख करत असताना माऊली म्हणतात दुसऱ्याच्या रामकृष्ण भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. राम आणि कृष्ण ही दोन नावं जीवनाला खरं स्वरूप प्राप्त करून देतात. आणि हे नाम म्हणजे प्रत्यक्ष शिवाचा आत्मा आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा विष पचवण्याची वेळ भगवान शंकरावरती आली होती,
त्यावेळेस ती विष पचवण्याची ताकद जर त्यांना कोणत्या नामाने दिली असेल तर ती राम नामाने दिली. म्हणून हे नाम त्यांचा आत्मा आहे. आत्मा जो शिवाचा राम जप. लक्षात घ्या, जीवाला जर शिवाजवळ राहायचं असेल तर त्याने रामकृष्ण वाचा. आणि जीव जर का शिवाजवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. जीव जर शिवापासून दूर गेला तर त्याच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहत नाही. बिंदू जर का सिंधू जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. समुद्राच्या लाटेपासून मीठ तयार होतं आणि ते मीठ जर का एखाद्या पांढऱ्या पिशव्यामध्ये भरलं तर त्या मिठाला असं वाटतं अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला एवढी पांढरी शुभ्र कपडे घालायला मिळाली नसती. त्यानंतर ती मिठाची पोती ट्रकमध्ये भरली जातात. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला हे ट्रकमध्ये सुद्धा बसायला मिळालं नसतं. त्यानंतर ती मिठाची पोती गोडाऊनामध्ये टाकली जातात. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर आपल्याला हे वैभव पाहायला मिळालं नसतं. त्यानंतर किराणा मालाचा दुकानदार येतो, 2 पोती घेऊन जातो, दुकानामध्ये ठेवतो, थोडंसं मीठ काढतो, काचेच्या भरणीमध्ये भरतो. त्यानंतर त्या मिठाला आणखी छान वाटतं अरे बरं झालं आपण जर समुद्र सोडला नसता तर हा काचेचा बंगला आपल्याला बसायला मिळाला. त्यानंतर एक मावशी येतात मीठ नेण्यासाठी. त्या मिठाला घरी नेलं जातं आणि आता त्या मिठाला ठेचा करण्यासाठी कशावर ठेवलं जातं? पाटेवर ठेवलं जातं. पाटा आता तुम्हाला माहिती असेल, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जर विचारलं ना पाटा माहिती का, ते म्हणतात व्हॉट इज पाटा. त्यांना काय त्यांचा ते संबंधच आलेला नसतो पाट्याशी. कशावरती ठेवलं जातं? पाट्यावरती ठेवलं जातं. आणि त्या मिठाच्या शेजारी कोणाला ठेवलं जातं? मिरचीला. ती पण काय साधी सुधी मिरची नाही, कोल्हापूरची लवंगी मिरची. दोघांच्या 2 गोष्टी बोलून होईपर्यंत तर मावशी येतात आणि दोघांचं काय करतात? मिश्रण करतात. मग आता काय त्या मिठाला गुदगुल्या झाल्या असतील का? आता मात्र त्या मिठाला असं वाटतं की आपण जर समुद्र सोडला नसता तर हे दुःख आपल्या वाट्याला आलं नसतं. म्हणून जीव जर का शिवाजवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. बिंदू जर का सिंधू जवळ असेल तरच तो सुखी राहू शकतो. ह्या जीवाला जर का शिवाजवळ राहायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे? रामकृष्ण वाचा. भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. कारण प्रत्यक्ष महादेव या नामाचा जप करतात. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. प्रत्यक्ष महादेव या नामाचा जप करतात. हरिपाठामध्ये सुद्धा उल्लेख आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. म्हणून महाराज ठीक आहे, आम्हाला कळलं की महादेव सुद्धा या नामाचा जप करतात, पण आम्ही जर या नामाचा जप केला तर आम्हाला फायदा काय? एक तत्व नाम साधती साधन.
द्वैताचे बंधन न बाधिजे. त्याला द्वैताचं बंधन बांधणार नाही. एकतत्व. एकतत्व म्हणजे काय? एकतत्व स्वरूप असणारा भगवान परमात्मा म्हणजे जो केवळ निर्गुण आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. म्हणजे ज्याला रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तुझ रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. रंग नाही रूप नाही असा असणारा भगवान परमात्मा. तसं पाहिलं तर त्याला सगुणही म्हणता येत नाही आणि निर्गुणही म्हणता येत नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. अनुमानेना अनुमानेना. सगुणही म्हणता येत नाही कारण सगुणात पण तोच आहे आणि निर्गुणात पण तोच आहे. असा भेदभाव नाही करायचा सगुण आणि निर्गुण. लक्षात घ्या. म्हणजे एकतत्व स्वरूप असणारा जो भगवान परमात्मा आहे तो केवळ नामरूपी साधनाने आपल्याला सगुण साकार रूपामध्ये करता येतो. म्हणून हे साधन जो करतो त्याला द्वैताचं बंधन बाधत नाही. द्वैताचं बंधन म्हणजे काय? तर द्वैताचं बंधन म्हणजे जीव शिव यांच्यामध्ये भेद मानणं, याला म्हणायचं द्वैत भाव. बघा. आणि अद्वैत बंधन म्हणजे काय? ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आणि म्हणून ज्या साधकांनी ज्या वैष्णवांनी आणि ज्या महात्म्यांनी हे साधन केलं त्यांना खरा आनंद, खरं सुख आणि खरी गोडी मिळाली. चौथ्या चरणामध्ये नामामृत गोडी, नामामृत गोडी, नामामृत गोडी, वैष्णवानंदी. नामामृत गोडी, नामामृत गोडी, नामामृत गोडी, वैष्णवाला धरी. नामामृत गोडी, नामामृत गोडी, नामामृत गोडी, वैष्णवाला धरी. नामामृत गोडी, नामामृत गोडी, नामामृत गोडी, वैष्णवाला धरी. योगी असा धरी,
कळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण माझा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप एक तत्व नाम, साधती साधन द्वैताचे बंधन नबादीचे, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. माऊली म्हणतात नामामृताची गोडी वैष्णवांना मिळाली आणि योग्यांच्या वाट्याला दुःख आलं, दीर्घकाळ असं जीवन आलं. एक योगी आपल्याला सांगतायत, माऊली योगी आहेत आणि नामधारक पण आहेत, पण त्यांनी आपल्याला सांगितलं योग्यांच्या वाट्याला दुःख आलं, योगी याच्या वाटा जे निघाले गा त्या दुःखाची वाटा भागा आला. म्हणून दुसऱ्या मार्गाने न जाता तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला भगवंताची प्राप्ती आहे. आणि ही गोडी वैष्णवांना मिळाली असं माऊली म्हणतात. आणि नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे. जीवे गोड तीन अक्षरांचा अमृत जया सफिके पुढे, इतकं गोड आहे भगवंताचं नामस्मरण. पण ते आपल्याला कडू लागतं, म्हणजे आपल्याला ते घ्यावंसं वाटत नाही, आपल्याला ते कडू लागतं. याचा अर्थ आपल्याला साप चावलेला आहे. काय झालंय? साप चावलाय. पूर्वीच्या काळामध्ये जर का एखाद्याला साप चावला की त्याला मुंजापाच्या पालावर नाही जाते. बाबा तुम्हाला माहिती असेल काय करायचे? कडुलिंबाचा पाला खायला द्यायचे आणि मग नंतर विचारायचं असतं पाला कस काय? तो म्हणतो पाला गोड आहे. मग समजायचं त्याला साप चावलेला आहे. तसं संसार कडू असताना सुद्धा आपल्याला तो गोड लागतोय आणि परमार्थ गोड असताना सुद्धा आपल्याला तो कडू लागतोय. याचाच अर्थ आपल्याला काय झालंय? जहर चांगलंच भिनले. विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. बाबांनो नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे आणि हे नामस्मरण आपण घेतलं पाहिजे. बरं ज्याच्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविन मुख सर्पाच येते बीड आहे की नाही? बरं तोंड असेल तरच, म्हणजे ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेन ना. आता ज्याला नाहीच काय तोंड, तो कशाला देवाचं नाव घेईल? आहे की नाही? हा, तो कशाला देवाचं? साधी सोपी गोष्ट आहे. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना. आता ज्याला नाहीच काय, म्हणजे टाळकऱ्यांचं सांगते बरं कमी, नाही तर तुम्हाला वाटेल आमचं सांगते काय. टाळकऱ्यांचा नेम आहे की नाही डोक्यावरती टोपी घातली पाहिजे. पण ज्याला डोकं नाही तो डोक्यावर टोपी नाही घालणार टाळ घेऊन. पण ज्या स्त्रीला डोकं आहे, ज्या स्त्रीला, आता नका घेऊ ते काय झालं माहितीये का? म्हणजे आमच्या माऊल्यांनी काय केलं माहितीये का? आमच्या माता भगिनींनी इथं कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय. हो, कुठं यायला लागल्यापासून? इथं. कारण त्यांनी इथंच ऐकलंय डोईचा पदार आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदार आला खांद्यावरी डोईचा पदार आला आला. कुठं? खांद्यावर तरी राहू द्या, डोक्यावरती पदर घेतला पाहिजे आहे की नाही? कारण ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर, समजायचं ती स्त्री करते आपल्या पतीचा आदर आणि तीच खरी इंडियन मदर. म्हणून डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. आणि मुळात भगवान परमात्म्याने हा देह दिलाय पण त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता येत नाही आहे की नाही? हा, औट हात का मानव देह लाने तुझ दिया, औट हात का मानव देह लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक मन खोया, खाया पिया सुख से सोया नाहक मन खोया, भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण
हा 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने दिला, त्यामध्ये इंद्रिय दिली आहे की नाही, मगाशी मी प्रमाण दिला, डोळे मुख बोलाया वचन, म्हणून या मुखाने भगवंताचं नामस्मरण आपण घेतलं पाहिजे. नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे. पर त्याकरता 2 उदाहरणं दिली. नामस्मरणाने कुणाचा उद्धार झाला. कयादू ज्यावेळेस गरोदर होती, जसं या ठिकाणी अगोदर सांगितलेल्या उदाहरणामध्ये नारद मुनींनी वाल्मिक ऋषींना कोणता मंत्र दिला, राम, तसं या ठिकाणी प्रल्हादाला आईच्या उदरामध्ये असताना नारायण हा मंत्र दिला. कोणता, नारायण. कयादू गरोदर असताना नारद मुनींनी तिला सांगितलं, हे बघ, तुझा पती हा राक्षस आहे, देवाचा वैरी आहे, आणि त्यामुळे तुझ्या पोटामध्ये ज्याचा वंश वाढतोय तो त्याचा आहे. याच्यावरती गर्भसंस्कार करायला पाहिजे. जर याच्यावरती संस्कार नाही झाले तर हा सुद्धा देवाचा वैरी बनू शकतो. देवाचा भक्त बनावा असं वाटत असेल तर याच्यावरती गर्भसंस्कार कर. तिने विचारलं, महाराज नेमकं काय करू? तेव्हा नारद मुनींनी तिला सांगितलं की तू नारायण या मंत्राचा जप कर. आणि तो मंत्र तिने प्रल्हाद आपल्या उदरामध्ये असताना त्या ठिकाणी जपायला सुरुवात केली. आणि तोच मंत्र जपत असताना प्रल्हाद तिच्या उदरामध्ये असताना तो मंत्र तिच्या प्रल्हादाच्या हृदयामध्ये जाऊन बिंबला. म्हणून सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवा लाधला. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस निर्याणाचा विषय बोलू लागले ना, त्यावेळेस उद्धवजी म्हणतात, देवा मला पण तुझ्या सोबत यायचं आहे, इतक्या दिवस झालं तुमच्या सानिध्यामध्ये घालवले, आता तुमच्याशिवाय मला करमणार नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं उद्धवाला, उद्धवा सुमुखे सांगे श्रीकृष्ण संत सेवा जाण सकळ श्रेष्ठ. अगोदर संताची सेवा कर, नंतर तुला माझी प्राप्ती आपोआप होईल. म्हणून अगोदर तू संताची सेवा कर हे सांगणारा भगवान श्रीकृष्ण आहे. उद्धवाला कृष्णासारखा दाता मिळाला, कारण संताची सेवा केल्यानंतर हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि मग ते संत महात्मे त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, जीवनाच्या उद्धारासाठी सगळ्यात सोपं साधन आपल्याला आपल्या जीवनामध्ये सांगतील. बरं, ते साधन, ते नामस्मरण घेण्याकरता एवढं शिक्षण झालं पाहिजे, एवढी डिग्री घेतली पाहिजे असं नाही. इतकं सोपं सरळ हे नामस्मरण, इतकं सुलभ. आणि हे फक्त एखादा भाग्यवंतच जाणू शकतो, विरळाच जाणू शकतो. ज्ञानोबा अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेव माने नाम है सुलभ. ज्ञानदेव माने नाम है सुलभ. ज्ञानदेव माने नाम है सुलभ. ज्ञानदेव माने नाम है सुलभ.
ज्ञानेश्वर माऊली